ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 6 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी, नाव व पत्ता दुरुस्तीसाठी 10 व 11 ऑगस्ट आणि 17 आणि 18 ऑगस्ट या तारखेला विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे। दयानिधी म्हणाले, विधानसभा निवडणुका अवघ्या 3 महिन्यांवर आल्याने प्रशासनाकडून ही निवडणुकीची तयारी केली जाते। विधानसभा निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याच्यावर 6 ते 20 ऑगस्टपर्यंत हरकती आणि दावे दाखल करण्याची मुदत आहे। हरकतीवर 29 ऑगस्टला सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल। त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल। या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील दुरुस्तीसाठी 4 विशेष मोहीम राबवल्या जातील। 10 व 11 ऑगस्ट आणि 17 व 18 ऑगस्ट या 4 दिवशी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे आणि अंतिम मतदार यादीनंतर नवीन नोंदणी होणाऱ्या मतदारांचा समावेश पुरवणी यादीत होईल। जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालय आणि सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आलेली असून येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केले जाऊ शकतात। तसेच मतदार या संकेतस्थळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले।